त्या वृद्धाश्रमात टाकून जात आहे, याला नक्की दोषी कोण? आपल्या देशामध्ये वृद्धाश्रम, ज्याला आपण ओल्ड एज होम्स म्हणतो, यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. आणि जर तुम्ही कोणत्या वृद्धाश्रमाला भेट दिली ना, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, त्या ठिकाणी तुम्हाला नऊवारी साडी आणि धोतर, टोपी किंवा ज्याला आपण पटका म्हणतो किंवा फेटा म्हणतो, अशा प्रकारचा पेहराव असलेली लोक तुम्हाला दिसणारच नाहीत. हार्डली दिसले एखादा दुसरा. सगळे लोक सुशिक्षित स्टँडर्ड आहेत, जे ऑलरेडी इंजिनियर, डॉक्टर म्हणून त्यांनी काम केले, मोठ्या पदावर अधिकारी म्हणून काम केले, आणि आता ते त्या ठिकाणी वृद्धाश्रमात येऊन राहत आहेत. म्हणजे याच्यामध्ये सुशिक्षित असणे आणि सुसंस्कारी असणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. भले एखादा मुलगा अडाणी असेल, परंतु तो आई वडिलांची काळजी घेतोय, आणि बाकीची मुलं आई वडिलांची काळजी न घेता त्यांना त्या वृद्धाश्रमात टाकून जात आहे, याला नक्की दोषी कोण?